आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे भारत देशाचा 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात तसेच खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करण्यात आला। सर्वप्रथम सकाळी घोडेगाव पोलीस स्टेशन येथे एपीआय किरण बालेकर यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले। त्यानंतर मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडी शाळा येथे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमंत काळे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले। त्यानंतर महाराणी लक्ष्मीबाई चौक येथे संजय काळे यांनी झेंडा वंदन केले। आंबेगाव पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच अश्विनी तिटकारे यांच्या हस्ते झेंडा वंदन संपन्न झाले। त्यानंतर बीडी काळे महाविद्यालय येथे संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट मुकुंद काळे यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले। आंबेगाव तहसील कार्यालय येथे तहसीलदार संजय नागटिळक यांच्या हस्ते झेंडा वंदन झाले। तर शेवटी जनता विद्या मंदिर शाळा व न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोडेगाव येथे संस्थेचे अध्यक्ष तुकाराम काळे यांच्या हस्ते झेंडा वंदन संपन्न झाले। तसेच घोडेगाव ग्रामपंचायतच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी सर्व राजकीय नेते, शासकीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्ग, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीची दृश्य पाठवलेत आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी। पाहुयात। ऑगस्ट 78वा स्वातंत्र्य दिन आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचालित अत्यंत उत्साहात पार पडत असताना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आनंदात उत्साह पार पाडला। या निमित्ताने घोडेगावमधील ग्रामस्थ, सभासद, शिक्षकवृंद सर्व उपस्थित होते। सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, उपस्थित सर्वांना संस्थेच्या वतीने मनापासून मनपूर्वक शुभेच्छा।